मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण मागे 2 दिवसांनंतर आंदोलनाची भूमिका ठरवणार जरांगे पाटलांची भूमिका। मनोज जरांगेंवर 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिरूर कासार आणि अमळनेर पोलीस ठाण्यात जरांगेंवर गुन्हा दाखल। जमावबंदीचे आदेश झुगारल्यानंतर जरांगेंवर गुन्हा दाखल। मनोज जरांगेंच्या आव्हानानंतर बीड जिल्ह्यात झाला होता रास्ता रोको। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात। सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात। मुंबई हायकोर्टात सुनावणी। जालन्याच्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा निर्णय। एसआरपीएफच्या 2 कंपन्या बीडमध्ये दाखल। जिल्ह्यात पोलीस दल ऍक्शन मोडमध्ये। बीडहून संभाजीनगर जालनाकडे जाणारी बस सेवा सुरू। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये एसटी आणि इंटरनेट सेवा बंद। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये सेवा बंद। बीड जालना जिल्ह्याची बॉर्डर सील। बीड जिल्ह्यात 38 ठिकाणी नाकाबंदी। परवानगीशिवाय प्रवेश नाही। नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको। पुणे इंदोर महामार्ग रोखला। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय संघर्ष वाढला। मी मेरिटवर मतं मागतो। मतं मागायला सदानंद सुळेंना फिरवत नाही। सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांसह दादा नाटवला। नांदेड लोकसभा निवडणूक समाजवादी पक्ष लढवणार। काँग्रेस नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रुक्मिणीताई गीतेंचा समाजवादी पक्षात प्रवेश। आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं 1.5 महिन्यांपासून आंदोलन सुरू। आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करा। अधिवेशनात विजय वडेट्टीवारांची मागणी। नागपुरात आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शासकीय बंगल्यात समोर आंदोलन। मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी। नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्याची सुरक्षा वाढवली। आशा सेविकांच्या इशाऱ्यानंतर सुरक्षित वाढ, पोलीस बंदोबस्त तैनात। महादेव जानकर यांच्या पक्षाकडून परभणी लोकसभेची चाचपणी। पक्षाकडून परभणी विजय निर्धार मेळावा आयोजित। रासपकडून माढा आणि परभणी लोकसभा लढवण्याची घोषणा। अकोल्यात भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालय तयार। लवकरच कार्यालयाचं उद्घाटन होणार। सोलापूरच्या माळशिरसमधील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। 21 पैकी 21 जागेवर मोहिते पाटील गटाचं वर्चस्व। 21 जागांपैकी 19 जागा बिनविरोध। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू। सर्वेक्षण बंद करण्याची शेतकऱ्यांची माहिती। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील आजिजपूर गावाजवळ विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी रास्ता रोको आंदोलन। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या पारेवाडी रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थ आक्रमक। बहिष्कार टाकत 9 मार्चला ग्रामस्थांचा रेल्वे रोकोचा इशारा। चेन्नई एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी। परळी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस पहिल्यांदाच विद्युतीकरण ट्रॅकवरून धावणार। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचं बेमुदत धरणं आंदोलन। मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर बोगस पैसे काढून अपहार। प्रांत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आज बंद। बंदमुळे बाजार समित्यांमधील 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प। कांद्याची निर्यात बंदी संपूर्ण हटवण्याची मागणी। सिंधुदुर्गच्या वांगणीमध्ये 2 दिवसीय कासव महोत्सव संपन्न। मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती। अमरावतीत जलसंधारणाची परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। एका अधिकाऱ्यानं कॉपी पुरवल्याचा आरोप। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आज बंद। माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी। वर्धा जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितींचा बंदमध्ये सहभाग। बाजार समिती बंद असल्याने व्यवहार ठप्प। लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प। हिंगोली आणि वसमत बाजार समितीमध्ये शुकशुकाट। बाजार समितीत बंदमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प। हिंगोली जिल्ह्यात हरभरा काढणीला सुरुवात। बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट, खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत।
वर्धा जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून तीळ पिकाच्या लागवडीत वाढ. तेलवर्गीय पिकाला चांगला भाव मिळत असल्याने तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक. सांगली आणि तासगाव नंतर आता जतमध्ये देखील बेदाणा लिलाव केंद्र. आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाण्याचा शुभारंभ. लातूरचा अडत बाजार 3 दिवसांपासून ठप्प. हमाल माथाडींचे काम बंद. आंदोलन. अडत बाजार बंद. मजुरीत 50% वाढ करण्याची मागणी. सलग दुसऱ्यांदा सांगलीत कृष्णा नदीचं पात्र पडलं कोरडं. पुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी. पीक कर्ज वाटपात अमरावती जिल्हा मागे. रब्बी हंगामासाठी 500 कोटींचं टार्गेट असताना बँकांकडून फक्त 190 कोटींचं वाटप. प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्याने बँकांची मनमानी. केंद्र सरकारच्या अध्यादेशाची होळी करत सांगलीतील बाजार समितीकडून निषेध आंदोलन. सुधारित कायदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांसाठीही धोकादायक असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. वाशिममध्ये पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई. 13,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 7,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप. शेतकरी चिंताग्रस्त. अहमदनगरच्या टाकळीभान येथील कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक. 1,10,000चा मुद्देमाल जप्त तर 2 आरोपींचा शोध सुरू. भंडारा जिल्ह्यातील किटाडी ते घोडेझरी रस्त्याची दुरावस्था. खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. रस्त्याची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी. रेल्वे विभागाला छगन भुजबळांचा विसर. लासलगाव रेल्वे स्टेशनवरील कोनशिलेवर नावच नाही. भुजबळ, येवला, लासलगाव विधानसभेचे आमदार. हिंगोलीत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई होणार. 16 वाहनं जप्त करून 3,36,00,000 रुपयांचा दंड वसूल करणार. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची माहिती. इचलकरंजीतील पंचगंगेत प्रदूषण करणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा. नागरिकांची मागणी. तर कत्तलखाना हटाव, पंचगंगा बचाव म्हणत समस्त हिंदू बांधवांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा. धुळ्यात ग्रंथदिंडीतून 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार. वर्ध्यात 2,64,00,000 रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार. तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. पतसंस्थांशी संगनमताने खोटं व बनावट कागदपत्र तयार करून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केल्याची माहिती. TV9च्या ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान मोदींची मुलाखत. पहा रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर. अमरावतीच्या सालबर्डी आणि कोंडेश्वर देवस्थानासाठी विशेष बस सेवा. महाशिवरात्री निमित्त जवळपास 15 जादा बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. मुंबई गोवा महामार्गावर एसटी डेपो ते पेट्रोल पंप दरम्यान पथदिवे लावण्याचं काम अंतिम टप्प्यात. राजापूरवासियांच्या मागणीला यश. बुलढाण्याच्या आसल गावात शेतकऱ्यांची संमती न घेता शेतातून रस्ता खोदल्याचा प्रकार. ग्रामपंचायतीच्या कारभारावर सवाल उपस्थित. नागपूर जिल्ह्यातील मोदा परिसरातील सर्रास रेती तस्करीचे प्रकार सुरू. प्रशासनाच्या डोळ्यांत देखत रॉयल्टी न देता वाळू तस्करीचे व्हिडिओ व्हायरल. भंडारा जिल्ह्यात कारवाईत हस्तक्षेप केल्याप्रकरणी 2 रेती तस्करांना कारावास. जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश.